वेगळ्या मुद्द्याकडे तुमचं मला लक्ष वेधायचं आहे, जो अतिशय गंभीर आहे आणि मीडिया एका आपण एक्सपोज करतो एका बाबाला, या ऑलमोस्ट फॅनॅटिक हिस्टेरिक ह्याच्यामध्ये आहे, मूडमध्ये आहे, हिस्टेरिक मूडमध्ये आहे. जितकं अधिक भडक करता येईल, जेवढं अधिक हे करता येईल तेवढं करतोय. त्याच्यामध्ये एक आक्षेपार्ह गोष्ट होती असं मला वाटतं, ज्याच्याकडे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांचं आणि SITच्या पण ज्या चीफ आहेत त्यांचं लक्ष वेधू इच्छितो, नाशिक पोलिसांचं पण लक्ष वेधू इच्छितो, मीडियाला पण मी थोडी समज देऊ इच्छितो आणि मीडियाला पण मी सांगू इच्छितो की स्वतःला आवरा. तुम्ही जे करताय ते त्या बाबाला एक्सपोज करा. हे म्हणा तुम्ही की या बाबांनी, आता तर ती संख्या जवळजवळ 1000च्या आसपास गेली आहे, की गेली 15 वर्षात त्यांनी हजारेक स्त्रियांशी भूलथापा मारून, कधी बलात्कार हा शब्द त्याला वापरला गेलाय, कधी इच्छेविरुद्ध, कधी इच्छेसह, कधी हे, पण जास्त करून म्हणजे कदाचित लाखभर महिलांचं त्याचं हे पाया पडणं वगैरे झालं असेल एवढ्या वर्षांमध्ये, कारण लाखो लोक जमायचे त्याच्याकडे, पण त्यातल्या किमान 1000 महिलांशी त्याचे लैंगिक संबंध आले आणि त्यांनी बलात्कार केले असा आरोप होतोय. आणि त्या बलात्काराचं प्रमुख कारण जे सांगितलं जात आहे ते तुला मी अपत्यप्राप्ती करून देतो, हे त्याचं आश्वासन आहे असंही सांगितलं जात आहे. आणि त्याचे जवळजवळ 56 व्हिडिओ तर आता ऑलरेडी पोलिसांच्या ताब्यात आहेत असं ते सांगतायत. तो जो नीरज जाधव आहे ज्याने हे एक्सपोज केलं पैशाकरता, त्यांनी काय ते सामाजिक भान, पीडितांना न्याय मिळावा म्हणून केलं नाही, त्याला 5 कोटी रुपयाची खंडणी हवी होती, ती यांनी दिली नाही म्हणून त्याने एक्सपोज केलं. नीरज जाधवलाही काही लोक हिरो करतात की एक्सपोज करणारा वीर वगैरे, तरी 5 कोटी मागितले होते. हे पण मीडियाने विसरून चालणार नाही. आणि 2 बिल्डर आहेत त्यांची पण नावं मी काल दिली होती, तेही त्याच्यामध्ये पैशाकरताच सामील होते. म्हणजे हा उघडकीला आला हा काही फार मोठा कुठल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममुळे किंवा जर्नलिस्टमुळे आलेला नाही आहे, हा खंडणी प्रकरणातून आलेला आहे. आणि ही खंडणी तो मागतोय नीरज जाधव. ही कंप्लेंट पहिल्यांदा स्वतः अशोक खरातनी पोलिसांकडे करून पहिली नोंद जी झाली सरकारी दरबारी सरकारी कागदपत्रांमध्ये या कांडची, ही कांडची पहिली नोंद या अशोक जाधवनी आपलं त्या अशोक खरातनीच केली. याचा उल्लेख फारसा मीडियामध्ये येत नाही की त्यांनी सांगितलं की 5 करोड रुपये मला मागतायत, माझेच व्हिडिओ आहेत, ते पण त्यांनी त्याच्यात कबूल केलंय. हे सगळंच किती विचित्र आहे बघा. त्यांनी त्याच्यात सांगितलंय की माझे काही महिलांसोबतचे व्हिडिओ चा वापर करून मला 5 कोटीसाठी ब्लॅकमेल केलं जात आहे. हे कोणी सांगितलंय? कंप्लेंट कोणाची? आणि ही केव्हाची? ही डिसेंबरमध्ये आहे. आता आपण मार्चमध्ये आहोत, ज्या वेळेला याच्यावर एवढी चर्चा होते. डिसेंबरमध्येच त्यांनी तक्रार केली आणि तेव्हापासून याचा फॉलोअप खरं म्हणजे पोलिसांनी करायला पाहिजे होता. अशोक त्या खरातच्या कंप्लेंटचा कॅप्टन बाबा जो आहे त्याच्या तक्रारीचा जरी फॉलोअप केला असता तरी खुद्द त्या अशोक खरातला थोडा चेक बसला असता आणि त्यालाही पोलीस विचारू शकले असते की तुझे हे फोटो आले कसे. त्याच्यामध्ये त्याची सेफ साईड अशी असणार असा माझा अंदाज आहे की याच्यामध्ये मी बलात्कार करतोय, सक्ती करतोय, जबरदस्ती करतोय असा एकही व्हिडिओ नाही आहे. जे काय व्हिडिओ तो रिलीज करण्याची धमकी देतो त्या सगळ्याच्यामध्ये त्या बायकांचा विलिंगनेस मी प्रूव्ह करू शकतो कोर्टामध्ये, असं काहीतरी भूमिका तो घेतलायचं. पण ते सोडा, माझा आक्षेप याला आहे की अनेक यूट्यूब चॅनलवर आता कसं आहे की पोलिसांच्या ताब्यात हे व्हिडिओ जरी असले तरी ते त्या नीरज जाधवकडे होते, त्या 2 बिल्डरकडे होते आणि त्यांनी ते खूप लोकांशी शेअर केले होते. किंवा त्या ज्या बायका त्याच्यामध्ये आहेत त्या बायकांशी पण ते त्यांनी शेअर करून त्यांच्या नातेवाईकांना पण पाठवले होते की हे या तुमच्या घरातल्या बाईचे फोटो आहेत, हे असे असे पैसे द्या. त्यांचे 2 अल्टरनेटिव्ह तो नीरज जाधव होते. एक तर पोलीस कंप्लेंट करा तुम्ही या अशोक खरात विरुद्ध, किंवा आम्हालाच पैसे द्या, किंवा बाबाकडून पैसे घ्या आम्हाला द्या. आता याच्यामध्ये पण आणखीन एक कॉम्प्लिकेशन असं आहे की त्या बायका ज्यावेळेला त्यांना असं ब्लॅकमेल केलं गेलं तेव्हा त्या पहिल्यांदा अप्रोच कोणाला झाल्या हे फारसं देत नाही आहेत मीडियावाले, द्यायला पाहिजे. हा ही एक भाग आहे त्याचा की त्या अशोक खरातलाच भेटत होते आणि सांगत होते की तुमचा हा नीरज आहे तो आणि ते हे 2 बिल्डर आम्हाला ब्लॅकमेल करतायत, ते व्हिडिओ पाठवत आहेत. ते व्हिडिओ दाखवले त्यांनी त्याला की आपले व्हिडिओ आहेत आणि याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे आणि हे वगैरे. तर त्यावेळेला अशोक खरातनी ही एक कंप्लेंट स्वतःची केली, म्हणजे स्वतः केली त्यांनी की मला ब्लॅकमेल करतायत. पण त्यांनी त्या बायकांच्या मागे त्यावेळेला जर तो उभा राहिला असता आणि बायकांना घेऊन त्या पोलिसांकडे गेला असता तर पोलिसांनी विचारलं असतं की हे असे फोटो कशाला काढले, का काढले, एवढ्या बायकांबरोबर तुझे फोटो कसे वगैरे, ते तो विषय होता. परंतु त्या पीडितांना तरी असं वाटलं असतं की हा आमच्या मागे याने आमचा उपभोग घेतला म्हणा किंवा भोग घेतला म्हणा किंवा काय जे झालं त्या दोघांमध्ये ते काही असो, तो आज आता पोलिसांकडे आमच्याबरोबर आलाय, आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला हे ब्लॅकमेलिंग थांबावं म्हणून प्रयत्न करतोय, एवढी तरी काहीतरी भावना निर्माण झाली असते. पण यांनी सांगितलं की तुमचं तुम्ही निपटा, तुम्ही पोलीसमध्ये जा आणि त्याच्याविरुद्ध तक्रार करा, मी माझी तक्रार केलेली आहे. त्यामुळे त्या बायकांमध्ये पण एक प्रकारचं चीड, संताप, प्रक्षोभ, वैफल्य आलेलंच असणार की हे काय त्यावेळेला तू हे केलंस आणि आता अंग झटकून मोकळा होतो. त्यामुळेही त्यातल्या काही
पण फारशा काही कोणी चिडल्या नव्हत्या. जोपर्यंत या प्रकरणामध्ये जिने कंप्लेंट केली तिच्या मेहुण्याला या नीरज जाधवने मॅनेज करून त्या मेहुण्याने तिला धीर दिला आणि कंप्लेंट करायला लावली. आणि नंतर 3 पोलिसांनी आश्वासन देऊन त्या बायकाला सांगितलं की आम्ही तुमच्या मागे उभे राहू, तुमच्यावरचा शोषण, अन्याय वगैरे या संदर्भामध्ये ही केस उभी राहील, तुमचं नाव कुठे. पण आता माझं एक निरीक्षण आहे आणि ते तुमच्या नजरेला आणतोय, पोलिसांच्या आणतोय, देवेंद्रजींच्या आणतोय, की त्यातले काही व्हिडिओ हे जे आता या पसरलेत, ते खूप पसरलेत, तिकडे तिकडे पसरलेत, शेकडोच्या संख्येने पसरलेत असं म्हणतात. 56ची तर चर्चा आहे. त्या बायकांची आयडेंटिटी रिव्हील का होती? का बरं? आत्ता सोशल मीडियावर काही फोटो आहेत, त्याच्यामध्ये ती बाई दाखवून व्यवस्थित कळते ती कोण आहे. ही इत्ता कुठे पाहिल्यात का तुम्ही? असे प्रश्न विचारले जातात. हा तिच्या ह्याचा भंग तर आहेच, पण अन्याय आहे. आणि याच्यावर त्या मीडियावर खटले झाले पाहिजेत ज्यांनी ते फोटो छापलेत, ते व्हिडिओ दाखवलेत. ते व्हिडिओमध्ये वेग करून, ब्लर करून दाखवले असते एक वेळ समजणं शक्य होतं. पण त्या बायकांचे ह्या ओळखलं का, यांना ओळखता का, असे फोटो येत आहेत. आता दुसरा आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे की हे तर आक्षेपार्ह आहे, याच्यावर लगेच बंदी आली पाहिजे की त्या बायका ओळखू येतील अशा रीतीने नाही, ब्लर करा तुम्ही दाखवायचं. आणि आता 56 व्हिडिओ आहेत, ते 56 बायका तर डायरेक्टच संकटात आहेत. दुसरा एक मुद्दा असा झाला आहे की असं चर्चा आता या मीडियामध्येच आहे, सगळे पोलिसही इनडायरेक्टली हिंट करत आहेत की गेल्या 15 वर्षात जवळजवळ 1000 स्त्रियांशी त्याचा जबरदस्तीने किंवा वेगवेगळ्या प्रकारे संबंध आला. आणि तो मुख्य अपत्यप्राप्ती करताच जास्त करून स्त्रिया त्याला भेटत होत्या. त्याचा तोच लौकिक बदलौकिक होता की त्याच्यामुळे मुलं होतात. आणि त्यामुळे 1000 स्त्रियांशी त्याचा संबंध आला असं बोललं जात आहे. सोशल मीडियात छापून येत आहे, पोलिसही इनडायरेक्टली हिंट करतात की त्याचे 1000 बायकांशी संबंध आले. आणि आता त्या 1000 संबंधातून समजा जर 5-7ची मुलं झाली असतील, तर त्या बायका जेव्हा त्या बाबाकडे गेल्या तेव्हा त्यातल्या बहुसंख्य बायका नवऱ्यांना घेऊन गेल्या, चुपचुप गेलेल्या नाही आहेत. आतमध्ये पूजा चालली, अमुक चालले, विधी चाललेत, हे चाललेत, नवरे बाहेर आहेत. या 1000 बायकांपैकी 700-800 बायकांचे तर नवरे बाहेर उभे आहेत. काय माहिती लीक होती मीडियामध्ये त्याच्यावरून, ते बाहेर असताना आतमध्ये यांनी हे केलेलं आहे. आता त्यांना पुढे पोरं झाली असतील समजा, आता 1000 बायकांशी संबंध आले, त्यातल्या 700-800 बायकांना पोरं झाली असतील. आता त्या नवऱ्यांना आधी असं वाटलं असेल की पूजा बिजा केली, हे केली, ते केली, त्यामुळे बायको आपली प्रेग्नंट झाली, तिला मूल झालं. आता त्यांना हे सगळं कांड आल्यावर, आणि हा काय पूजा बिजा करून पोरं काढत नव्हता, संतांनी म्हटल्याप्रमाणे जर असं मंत्राने आणि ह्यानी पूजा जर पोरं होत असती तर पती कशाला लागला असतं, तसं ते म्हणजे हा समोगच करत होता. म्हणजे ही पोरं त्याचीच आहेत सगळी. त्या जवळजवळ 1000 बायकांच्या संसारात ज्या याच्याकरता त्याच्याकडे गेल्या, आपल्या नवऱ्यांनाही घेऊन गेल्या, तेही भक्त होते, त्यांच्या संसारात आता एक वादळ निर्माण होईल. त्यांची मुलं ज्यांना वेळोवेळी सांगितलं असतं तू बाबांची कृपा आहेस, बाबांच्या प्रसादाने तू झाला आहेस, त्या मुलांना आता आपला बाप कोण आहे हे कळेल या आरोपांमुळे. त्यामुळे असे 1000 संसार तुम्ही आता उद्ध्वस्त करणार आहात का, हाही प्रश्न आहे. न्याय मिळाला पाहिजे पीडितांना शोषणातून, याचीही चर्चा झाली पाहिजे आणि प्रतिबंध घातला गेला पाहिजे. धन्यवाद.